श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक मासमध्ये कमला एकादशी आलेली आहे व आपल्याला या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। त्यामुळे आपल्या आयुष्यातील कष्ट आहे ते दूर होतील। आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा अगदी सोपा व खूप प्रभावी असा उपाय आहे। तर एकादशीच्या दिवशी एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे जे कष्ट आहेत ते दूर होतील, तुमच्या प्रगतीचे मार्ग मिळतील, तुमच्या आयुष्यातील ज्या पण काही अडचणी असतील त्या दूर होतील व दुःख पण दूर होतील। यासाठीच आपण हा छोटासा उपाय, हा प्रभावी असा उपाय नक्की एकादशीच्या दिवशी करायचा आहे। तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। ही अधिक महिन्यामधील ही एकादशी आहे, कमला एकादशी। अधिक मासातील एकादशीचे व्रत जे कोणी करतील त्याला, तुम्हाला माहीत आहे अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यासोबत ही कमला एकादशी आलेली आहे। एकादशीच्या दिवशी पण भगवान विष्णूंचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो, म्हणून हा दिवस खूप मोठा आहे, शुभ आहे। त्यासाठी आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा व्हावी अगदी छोटासा उपाय करायचा आहे। या उपायामुळे धन, मोक्ष, समृद्धी मिळते। आता या एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकता? एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व असते, त्यामुळे विशेष तुळशी संबंधितच उपाय, प्रभावी असे उपाय केले तर त्याचा फायदा आपल्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात होत असतो। तुळशीमध्ये बघा, माता लक्ष्मीचा वास असतो। जिथे माता लक्ष्मी आहे तिथे भगवान विष्णू असतात, जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। तुळशी ही विष्णुप्रिय आहे, म्हणून तुळशीला विष्णुप्रिय असे म्हणतात। तुळशीची रोज आपल्या घरात पूजा झालीच पाहिजे। तुम्ही सकाळी हळद, कुंकू, अक्षदा, फुले, पाने अर्पण करा व संध्याकाळी तुम्ही तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा। या छोट्याशा सेवेमुळे आपल्या घरात खूप काही बदलू शकते। तुम्ही करून बघा, सुरुवात करा, याचा अनुभव नक्की येईल। या गोष्टीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरावरील संकट व अडचणी हे येत नाही, आपल्याला आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात, मग कोणीही आपल्या प्रगतीमध्ये आडवे येऊ शकत नाही। आता बघा, कमला एकादशीला काय काय उपाय करायचे आहे, जमतील ते करा, पण करा, खूप सोपे आहेत, सगळे केले तरी खूप छान। सगळ्यांना पाहिले म्हणजे आपल्या घरात पैशाची तंगी असेल, चणचण असेल, पैसा येतो पण टिकत नाही, खर्च खूप आहे, कर्ज खूप आहे, अशा जर गोष्टी तुमच्या घरात असतील तर तुम्हाला काय करायचे आहे? एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीचे काही पाने आपल्याला तोडून स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत व एकादशीच्या दिवशी किचनमध्ये कोणत्याही धान्यामधील डब्यात किंवा कोटी असेल त्यामध्ये हे पान ठेवायचे आहे। गहू, बाजरी, ज्वारी कुठल्याही धान्यामध्ये ही तुळशीचे पाने ठेवायची आहे, फक्त ठेवायची आहे व नमस्कार करायचा आहे। यामुळे आपले घर आहे ते नेहमी चांगल्या गोष्टीने भरलेले राहते, धनधान्यामध्ये कधीही कमतरता पडत नाही। आता एक छोटासा उपाय आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, कोणता पण दुकान, शॉप, कोणता पण तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर नीट चालत नसेल तर तिथे तोटा होत आहे, नेहमी अडचणी येत आहेत। अशा अडचणी दूर होण्यासाठी अगदी असा छोटा उपाय करायचा आहे। अर्ध्या वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे, त्यामध्ये 2 ते 3 तुळशीचे पाने टाकायचे आहे आणि ही पाने आदल्या दिवशी तोडून ठेवा। लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका व पाने तोडू नका। तर अर्ध्या वाटीत पाणी घेऊन 3 ते 4 तुळशीचे पाने टाकायचे आहेत आणि त्यानंतर ही पाण्याची वाटी शॉप म्हणजे दुकानामध्ये एका कोपऱ्याला, जिथे पाय वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी ती ठेवायची आहे। त्यानंतर
त्रयोदशीपर्यंत ती वाटी तशीच ठेवायची अशी बघा. एकादशी, त्यानंतर द्वादशी, मग त्रयोदशीच्या दिवशी हे संपूर्ण पाणी संपूर्ण ठिकाणी शिंपडायचे आहे. आपल्या शॉपच्या उंबऱ्यापासून ते सर्व कानाकोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. चौकटीवर, उंबरठ्यावर पण शिंपडावे, सर्व कोपऱ्यात शिंपडावे. पाणी उरले तर ते पाणी झाडाला टाकावे. हा उपाय केल्यामुळे सर्व शॉपमधील नकारात्मकता निघून जाते. लक्ष्मी बाहेर जाते. नजरबाधा झालेली असेल तर ती जाते. हा उपाय केल्याने तुमच्या उद्योग व्यवसायात अगदी जोराने मस्त चालण्यास सुरुवात होते. हा छोटासा उपाय नक्की करा. अधिक मासातील ही एकादशी आहे. या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष आहे, एखाद्या घरात खूप दुर्घटना घडतात किंवा कोर्ट कचेरी चालू आहे, काही ना काही समस्या चालू असतील, तर या दिवशी आपण एकादशी, कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला हनुमानाला 2 तुळशीचे पाणी अर्पण करायचे आहे. एवढं काही नाही, आपण केलं तर खूप काही आहे, नाही केलं तर काहीच नाही. त्याच्यामुळे हा खूप छोटासा उपाय आहे, पण तो खूप प्रभावशाली आहे. त्याच्यासाठी आपण हनुमान मंदिरात जाऊन 2 तुळशीचे पाणी अर्पण करावी कमला एकादशीच्या दिवशी. त्याचबरोबर घरात नजरदोष असेल, करणी असेल, तर आपण एकादशीच्या दिवशी रात्री 7 काळी मिरी घ्यायची आहे व त्यासोबत 7 तुळशीचे पाने घ्यायचे आहे आणि डाव्या हातात घेऊन हा उतारा सर्व घरावरील मंडळी असतील त्यांच्यावरून पण सेपरेट हा उतारा करायचा आहे. लक्षात ठेवा, हा उतारा आपल्याला सेपरेट असा करायचा आहे आणि घरावरून पण करा. प्रत्येक व्यक्तीसाठी उतारा सेपरेट घेऊ शकता. हे 7 काळे मिरे व तुळशीचे पाने एखाद्या नंतर उतारा झाल्यानंतर सुनसान ठिकाणी टाकू शकतात. यामुळे जो काही बाधा असेल तर ती दूर जाईल. सर्वात प्रभावी असा हा उपाय, जो कोणी हा उपाय करेल त्याच्या घरात सुख, शांती, समृद्धी भरभरून मिळेल. हा उपाय एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये करायचा आहे. तर तो कोणता हा इतका प्रभावशाली हा उपाय आहे तुम्ही म्हणाल, तर तो उपाय म्हणजे बघा, तुम्ही एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे व थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे साखर टाकल्यानंतर ते तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करायचे आहे. आता दिवसभरामध्ये म्हणलं, परंतु तुम्ही तुळशीला आपण सहसा सकाळी देवपूजा झाल्यानंतर हा उपाय केला तरी चालतो. तर सकाळी लवकर उठून तुम्ही तुळशीला हे अर्पण करायचे आहे. याच्यामुळे तुमच्या कोणत्याही बाधा असतील तर ते नक्की 100% पूर्ण तुमचे काही पण बाधा असेल तर ती नक्की निघून जाईल, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. अशा प्रकारे तुम्ही नक्की या कमला एकादशीच्या दिवशी सांगितलेला सोपा आणि सरळ, साधा, सोपा असा जो उपाय आहे तो नक्की करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा त्या उपायाचा काय तुम्हाला फरक जाणवला, नक्की सांगा. चला तर मग, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.